नमस्कार. आपले महाराष्ट्र न्यूज 7 मध्ये मी मंगेश चोरे स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक सत्ताचक्राबाबत. निवडणूक जाहीर झाली, 2 आठवडे संपले. अनेकांनी आपले नामांकनही दाखल केले. काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि डावे पक्ष हे सर्व कामाला लागलेले आहे. झालेल्या घडामोडीत सर्वात पहिले राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षनेत्याचाच मुलगा जर भाजपात येणार म्हटलं तर सहजच भाजपकरिता ही बाब आनंदाचीच असणार. वास्तविक काँग्रेसवाले म्हणत असले की सुजय विखे पाटील काही महत्त्वाची व्यक्ती नव्हती, परंतु काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात ही बंडखोरी आहे. लोकसभा लढवण्याची तयारी त्यांनी 3 वर्षापासून चालवली होती. त्यांचे समर्थक खुल्या मनाने बोलतही होते. 6 महिन्याआधीपासून ते स्वतःच बोलायचे की मला काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्याची संधी मिळाली नाही तर मी दुसरा विचार करीन. असे असताना निवडणुका जाहीर होताच त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. काँग्रेस जरी म्हणत असेल की सुजय विखे पाटील मोठे नेते नाहीत आणि नसेलही, परंतु निवडणुकांच्या तोंडावर जे वार केले जातात यात भाजप ही जिंकली आहे, हे मात्र नाकारता येत नाही. आज विरोधी पक्षनेते आपल्या मुलाला थांबवू शकले नाही, त्यांचं मन परिवर्तित करू शकले नाही, तर मतदारांचे मन परिवर्तित काय करणार? या प्रश्नाचे उत्तर विखे पाटील यांनी दिलेले नाही. कोणत्याही ठिकाणी यांची या संदर्भात प्रतिक्रिया स्पष्ट झालेली नाही. उलट त्यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले की मी सुजयच्या विरोधात प्रचार करणार नाही. याचा अर्थ काय? आम्ही विरोधात प्रचार करणार नाही म्हणजे ज्या मतदारसंघात विखे पाटलांचा मुलगा निवडणूक लढत आहे तेथे विखे पाटील प्रचार करणार नाही, म्हणजे पक्षाच्या प्रतिष्ठेपेक्षा मुलाला तिकीट देणारा भाजप महत्त्वाचा आहे असे दिसते. वास्तविक विखे पाटील हे मागील 5 वर्षापासून विरोधी पक्षनेते होते, परंतु यात यांनी सतत मुख्यमंत्र्याच्या समोर पिंगाच केला आहे. यांना विरोधी पक्षनेते पद देऊन काँग्रेस पक्षाने काय साध्य केले हेच काही कळायला मार्ग नाही. आजवरच्या राजकारणातला विखे पाटलांसारखा लाचार विरोधी पक्षनेता स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राला लाभला असे स्पष्ट आहे. वास्तविक काही काळाआधी विखे पाटीलच भाजप पक्षात जाणार अशी चर्चा होती, मात्र ते गेले नाही. त्यांचा मुलगा गेला, त्याला त्यांचा विरोध नाही. यालाच म्हणतात राजकारण. तसेच राष्ट्रवादीचे सुद्धा झाले. आज अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे, ती म्हणजे नातवाच्या थेट उमेदवारीमुळे. अनेक लोकांनी बोलून दाखविले की आपण वर्षानुवर्ष सतरंजा उचलल्या मात्र आपल्याला संधी नाही, परंतु पवार साहेबांनी पार्थ पवारांना संधी दिली केवळ नातू आहे म्हणून, बाकी काही नाही. हा काय प्रकार आहे? यामुळे राष्ट्रवादीत सुद्धा नाराजीचा सूर येतो आहे. ज्या उमेदवाराला राजकारणाचा कोणताही अनुभव नाही, धड भाषण देता येत नाही, याला उमेदवारी देण्यात येते, यामुळे इकडेही नाराजीचा सूर आहे असे दिसते. आज आपण नरेंद्र मोदींना भाजपला आव्हान देतो, अडाणी लोकप्रतिनिधी पाठवून त्यांचा सामना करणार, असा मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो. आज आपण मोदींवर आरोप करतो की मोदींना हटवा. हो, पण आपली पात्रता काय आहे? अभ्यासू लोकांचा अभाव पडतो. मग काय अडाणी लोकांच्या हातून मोदी हरतील? ते तर सर्वांचे मुख्याध्यापक आहे आणि ही मंडळी साधी पहिल्या टप्प्यात मास्तरही झाली नाही. आज ज्या राजकारण्यांनी जनतेचा विचार करणे सोडले, केवळ घराणेशाही जोपासणारे हे यांचा बद जमला तर हे आपल्या घरातील गाई बैलांनाही उमेदवारी देऊन मोकळे झाले असते.
मात्र असे शक्य नाही म्हणून बरे आहे. परंतु हा प्रकारही आणि जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी घराण्याची चिंता करत असेल तर यांना मतदारांनी मत का द्यावीत? हा चिंतेचा विषय आहे. हाच खरा प्रश्न आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीनं काय केले? कोठे बोंबा मारल्या 5 वर्ष? केवळ हल्लाबोल यात्रा काढली. साध्य काय झाले? लोकांचा पाठिंबा मिळाला का? अनेक लोकांनी यात्रेत 200 रुपये रोजंदारीत लोकांना आणावे लागले. अशोक चव्हाणाच्या भाषणात लोकांना रोजंदारीत आणावे लागले. ही मंडळी जनतेला मूर्ख बनवून सांगताहेत की लोकशाही वाचवतो. खरोखर हे खरे बोलतात? यामुळे सर्वत्र भाजपचाच विजय दिसत आहे. ज्या काँग्रेस राष्ट्रवादी जीवच राहिला नाही, शून्य गतिमान राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष झाले आहेत, यांना मत का द्यावी असा प्रश्न आज मतदार विचारतोय. आज राजकीय विश्लेषकांचे मत आहे भाजप शिवसेनेचा आकडा 30 वर जाईल अशी शक्यता आहे. तर महाराष्ट्र न्यूज 7 मध्ये पुढील आठवड्यात आपण बघूया महाराष्ट्राचा सत्ता चक्राचा भाग 2. तर बघत राहा महाराष्ट्र न्यूज 7, आपल्या घरी, आपल्या टीव्हीवर, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.